बाबा, हे चांगलं नाही झालं. या बायाचे कसं म्हणणार हो ना, किरोया करणं आणि आवाज आणि कल्ला आणि रडणं आणि काय जाय बरं जरा सांग ना, जरा समजावू. हा तुझ्या घरची तर लय जोर जोराने बोंबलू राहिली. हा जरासं म्हणा शांततेनं आपलं डोळे ओले करायचं, आपलं कसं बी फुसू आपलं. असं रडायचं म्हणा, इतक्या जोर जोराने फालतू अजून जे नाही ते जमा व्हायचे ना. जाऊ द्या ना, पांडे साहेब जायपर्यंत बोंबलू द्या ना जरा भर काय होती. तसे शांताराम भाऊजी तर गेलेले आहेत, पांडे साहेब हे ते चहा प्यायले. हो ते बरोबर आता हो काळी फिरत आहेत बरोबर. हो काही टेन्शन नाही, अर्ध्या एक घंटेची गोष्ट आहे मग काय तर. हो ना, माय धोला थोलाचे लायले हो, काही होते काही नाही. हो नाही ठेवला भाऊ, आता याच्यानंतर काय करायला लागते मग समजा, कसं कसं काय आपल्या घबाल भेटन कसं मग आपले हिस्से काही पडन. पण आता दिवस भरले ना तू बी, झालं ना संतोष, तू ढोरं राखणं बंदच होणार आहे आता, पाय फिरणार नाही तू काहीच नाही. हो सोयरीक तर तू बा एका झटक्यात होते आता. हो काऊन की आता माल विकलीच आहे ना, 30-40 लाखाची माला खावा सध्या समजा. मग काय आता 5-6 किलो सोनं म्हटल्यावर वाटणी गेल्या. हो फक्त आता कसं आहे, पांडे साहेब गेले हो की बस आपल्याला समजा इथून उचलाच यायले. हो आता समजा भाण्यागिने येईनच, त्याला फोन गेले. उचलाचं मशान होईपर्यंतही न्यायचं, म्हणजे कसं बरं राहीन ते. हो नाही तर फालतू कसं लक्ष द्यायचं ना, आता जर जिवंत झाले तर. हो तर आपल्याला बरोबर मशानभूमीत घेऊन तिथंच आपल्याला वाटणी करायची. हो तिथपर्यंत पोलीस लोक थांबतच नाही, 100% शांताराम भाऊ द्यायले इथून रवाना करते. लसले 11 वाजे लोक. असं म्हणजे मशानभूमीपर्यंत पोहोचतच वाटते मग कंदील बुटायला नाही का, मग तिथे जाऊन मग काय करायचं ते पुढचं करायचं मग नाही. काय बोललो ना मी, त्या संग अंदर गेलतो का नाही, मला कंदिला बाजी मशानभूमीपर्यंत जाणं आहे आपल्याला. हो ते म्हणे काही हरकत नाही, मला त्या शरणावर बी ठेवलं चालते म्हणे. हो फक्त काळी लावू नका म्हणे. हो तर त्याच्या आधीच मी हो जागा होऊन जातो म्हणे बरोबर, जिवंत झाले बा. हो झालं, उद्या पेपरले बातमी माणूस जिवंत झाला बा मेलेला. हो झालं, त्याचं पुढचं अडचणी मग येणार नाही. नाही तर मग हे कंदिला जर दुसरा कोणाला दिसला पांडे साहेबाले एखाद्या दिवशी, हे कसा जिवंत झाला बा, नाटक होतं मग. म्हणून मग ते पेपरली बातमी द्यायला लागेल ना त्याची. बाबा लय कुठाने करायला लागते हो शिवलाल भाऊ, नाही हो इतकं सोपं नाही राहायचे मग हे नाही. मग तसंच आहे ना, कशा काही केल्याशिवाय होणार आहे का मग. नाही तर आयुष्यभर टोपले उचलता तुम्ही. मग याच्या त्याच्या कामाला जा, आपले 300 रुपये रोजानं. हो हे पुरलं ना त्याच्यापेक्षा. मग पाय ना आता बुडा किती सोंग करून राहिला, मराचं सोंग करून राहिला ना मग पैशासाठी. असा जमाना आहे आता, जाऊ दे ना, आपल्या काय करावं लागते. होऊन राहिलं चल द्या. काय बोलता रे, असं असते सर्व साहेब. अरे चहा आला शांताराम भाऊजी, दूर कॅटली भरून कप आहे तर चला ना आता. चला अंदर, हो इथं बसा, आम्ही चहा वाटतो ना. नाही ते तुम्हीच चहा प्या बाबा, आम्हाला पटलंच नाही हे. मग काय तर लय हे पहा, मला तर राग येऊन राहिला या गोष्टीचा. हो हे कंदील बुडा बी आणि तुम्ही राजे सारखीच झाली. मग काय दिवस म्हणजे ते काही खोटी गोष्ट नाही. काय ताल करणं लावलं राजे, मंडप आणि पाण्याच्या कॅनान पाहुणे रावणे हेच राजे, हेच पटलं नाही म्हणलं आपल्याला. पण आता मी काय करू मग त्याला, तुम्ही त्याला म्हणा ना, मला काय म्हणता. हो आता हाय तसं चालू आहे मग, सगळे जण सगळ्याच सल्ल्यात चालू आहे ना. काही असो ते तिकडे तुमचं, तुम्ही तिकडे पाच बसा. चला रे देवला, चला बरं सरपंच साहेब तिकडे. हो चला आपल्या घरी. कसं झालं बाबा बाई, काय होईल आता, कसं लागायचं काय होईल. भाण्याचं कसं होईल बाबा, चक्की कोण चालवून आता. चक्कीत मी म्हणलं किती आम्हाला उधारीचे पैसे काही मागे नाही बाबा. 6-6 महिन्यानं दिले तरी म्हणे की जाऊ द्या बाबा राहू द्या. म्हणाले बाबा स्वभावानं चांगला होता व माय, असं कसं झालं व. आराम म्हणा ना, मेलेल्या माणसाला जिवंत करायचं होतं बाय तुम्ही तर. इतकं लढत असते का इतकं जोरानं. अरे जिवंत हा ना, मी गेलो का. अरे म्हणलं जरा आराम म्हणा, वर राहिला ते वर ऍक्टिंग वाटते ते. किती जोरानं कल्ला करू 4 लोक अजून जमा करता का शिल्लकचे तुम्ही. कसं निपटे तुम्ही आता राहून राहिलो मुकाट्यानं. हो ना, चहा नाही पण नाही, सकाळपासून माय मला माहिती आता काय हाल चालू. हो ना, काय आराम म्हणा जरा असं. इतक्या जोरानं नसते का. तिकडे लोक म्हणते तुम्ही जा म्हणते बाय, हो बसा जरा काहीतरी लढा पळा. इथं आम्ही म्हणलं जीव खड्डू खड्डू लढून राहिलो. तू म्हणते की लढू नको. म्हणलं आम्हाला काय गरज आहे एवढी लढायची. मोठी तुम्हाला हवाय तर सांगा आता, अरे मला काय हवाय. अरे मरता भांडणं करता का बाबा. अरे म्हणलं हे सगळ्या गावासाठी चालू आहे ना नाटक. साहेब जायपर्यंत काहीतरी आपलं शॅम्पल मारा तुम्ही. ओव्हर ऍक्टिंग वाटेन ते, ओव्हर वाटेन ते, जास्त लढलं नाही ते. खोटं वाटून राहिलं ते मला, मग खोटं वाटते ते. हो जरासं माणुसकीत लढा, जराशा कमी लढा. बाबा मरता फोन येते का सांग म्हणा. हो ना, अरे बाबा म्हणलं येईन ना कोणी. हॅलो बोल भानुचे, बोल म्हणलं. हो काय म्हणत होती, काय म्हणतं म्हणलं. निघून राहिले म्हणलं मी आता अमरावतीहून. हो एसटी वाला बस स्टँडवर आहो मी. येतो म्हणलं मी 10-11 वाजेलो. बाबा रे हे काय लिहून राहिली आता, नसता ताप करा रे, करते वाटते बेंगा आता. हो ना, गमावते वाटते खबर. अरे म्हणलं तू काय लिहून राहिली आता, आज काय लिहून राहिली तू. अरे आज नको येऊ म्हणलं, आज काही काम नाही, येऊ नको आज. म्हणजे आज नको म्हणजे तुम्हाला बरं आहे तिकडे पार्टी गिट्या करायला. तुम्हाला वाटते बरं आहे मी आली पाहिजे. म्हणलं आजच येऊन राहिली मी, आली बस स्टँडवर. लढा तुम्ही, लढा जराशा, लढा सुरू करा. आवाज येऊ कुठे आहे म्हणलं तुम्ही. हो काय आवाज काय म्हणलं, कोण लढून राहिलं बाबा. मग तेच म्हणून राहिला तुले, घरी येऊ नको. मी घरी नाही सध्या, इकडे मैतीवर आलेला आहो ना मी. मग काय इथं आपल्या गावाच्या बाजूने मैत झाली ना. मग काय हो ना, आता आपल्या कसं वैकीतला माणूस आहे ते. तर ते मी तिथं आलेला आहो. म्हणलं काय आवाज बाबा, काय झालं घरी आपल्या. बरं ठीक आहे, मग मी उद्या येतो आता, आज राहू देतो मग. हो ठीक आहे. तेच म्हणलं आज येऊच नको हालती ना, आज मी घरीच येणार नाही. झालं तर तिथंच मुक्काम आहे माय आज. हो त्याने गोड जेवण द्यावं लागेल ना, असं तसं. हो ठीक आहे, ठेवतो मग. काय आबाजी ते फोन बंद करून ठेवा ना. विनाकारण कोणी यायचं साहेब लोक तर तेच वाजा.
हो ना, करतो आता व्हायब्रेट करतो त्याले. फक्त मी काय म्हणतो, जरासं चहा पाण्याची व्यवस्था करा ना जरासं. हा हो, काय कोणी आणते का नाही म्हणलं काय? हो, कोणी गेलं की आणतेच ना लोक आसपासचे. ना बाबा तेवढं कामात समजत नाही. हो, शांताबाई म्हणे मी आणतो म्हणे. हो, म्हणलं आणा मग. नाही तर मी घेऊन आली असती. बरं येऊ राहिला ना. हो ठीक आहे, तेच म्हणलं. नाही तर काहीच नाही बाबा, कोरडं मराठी पै. हो चला आता. हो सांगा म्हणलं, काही धोका गिका असला, हो कोणी आलं गेलं तर सांगत जा. हो ठीक आहे, चला झोपतो मी आता. जुंबर आला का चहा घेऊन? काय म्हणते, काय गेले पांडे साहेब? हा तिथूनच आला ना तू आता शांताराम भाऊजीतून? हो, आता चालू आहे प्रयत्न द्यायचा. शांताराम भाऊ कसे जोर लावून राहिले. हो, पण तरी मला वाटते साहेब 12 वाजेपर्यंत काही जात नाही वाटते बा. हो, पाहा 12 वाजेपर्यंत आपल्याला तगधर लागते. चालते ना, चालते ना. हो चल म्हणलं, चहा आणला का? हो चल दे आवाज दे तिकडे. मुंशीराम भाऊ इथे बसलेले आहेत. हो अंदर बाय आहेत. हो चला म्हणलं आता चहा घेऊन घेऊ. हा चला. हो, पण हे सरपंच साहेब डॅडी बुडार बाय जवळ लय फुगले दिसले बाबाले. हो, काही करणं लावलं बरं राजा फालतू. हो, हसासारख्या गोष्टी बरे, अशा चांगल्या गोष्टी आहे का बडे? हा, लाकडं ठेवणं असं तसं. हा, इथं हे मंडप गिटप काय करत होते बडे याची? हा, फालतूचे कामं करता बरं काहीच्या करायच्या. हो, गेले मध्ये. अरे अरे, नाटक म्हणल्यावर आलंच ना म्हणा बा त्याच्यातनी. हा हो, त्याच्यातनी बॅकग्राऊंड हे ते सगळ्या गोष्टी बनवा लागेल का नाही, तर खरं वाटन ते. हा, अरे आमच्यासाठी करू राहिलो का म्हणा, सगळ्या गावासाठी करू राहिलो आम्ही. हो बाबा, त्याला चहा काय भेटता बरे आम्ही. तुम्हीच प्या बरं चहा तिकडे. हो, असं राग आला त्याला पण. हो, त्याला जर भेटता बा, नाही तर कसं अजून फालतू दुधात मिठाचा खळा. हा, फालतू अजून 2 गटपळाची गावाची. पडू पडले तर हो, काही नाही करायला लागत ते. त्याला पाहिजे नसेल तर मग त्याला नको घेऊ म्हणा. तुम्ही काय मग मागं हिंडू राहिले. हा हो, आम्ही जातो भेटायला त्याला. हा हो, चहा घेतला की भेटतो आम्ही त्याला. हो ना, फालतूचे आता सगळं आला हाताशी ना, आता काय नाही म्हणता का म्हणा बा. फालतू आता हे बा 1-2 घंट्याचं काम राहिलं. हा एवढ्यासाठी आता फालतू गमावता का म्हणा? आतापर्यंत केलेली मेहनत घालता पाण्यात. तसं नाही शिवलाल ते. पोटात दुखून राहिला ना त्याच्या. मग आता आपल्याजवळ जर पैसा आला तर त्याचे शेण काढायला येईन कोण? हा, असा प्रश्न आहे ना तिथं. म्हणून त्याचे पोट दुखून राहिला आता. यायचे बा भलवून राहिले. याला 30-40 लाख जर भेटले तर हे काय कामाला येणार आहे? हे कारण आहे त्याचं खरं, मी सांगतो तुला. नाही ते तर आहेच म्हणा, लक्ष आहे म्हणे मले, काय चुकीचं आहे म्हणे. हो पण मी म्हणलं, तुमच्याकडे सगळ्या पैसा आम्हाला कसं आहे? हा, हातावर भाकरी आहे आमच्या. हो, आम्हाला आता कसं भेटून राहिलं तर आम्ही काल नाही म्हणणार आहोत. हा पण आता शांताराम भाऊ सारखे हे यायला हवा आहे समजा, आपल्यासारखे. पण आपल्याला पैसाच नाही ना, मग आपली गरज आहे नाही. हो म्हणून म्हणलं काही लोड घ्यायचा नाही. हा हो, बचन घेतो और लढेंगे. हो जाऊ दे तिकडे. हो मी भेटतो द्यायला, समजावून सांगतो बरोबर. हा हो चला, तर दे आवाज दे. चला मग श्राम भाऊ, चहा घेऊ. चला अंदर या. हा बोल भूषण. हा काय म्हणत होता? नाही, ते आपलं लाकडं गिकडं रस्न झाले म्हणलं. हो, मामा लुटरे त्याचे भाचे आम्ही 4 जण आहे ना. हो, केलं ते ओके. हो म्हणलं, बैलबंडी घेऊन घरी येऊ का मग आता? हा, अजून किती टाइम आहे? अजून किती टाइम किती लागेल म्हणलं? टाईमचं काय सांगता येते. झालं तर 11 वाजता होईल, नाही 1 वाजून. हा साहेब जाण्यावर आहे ना ते. हो तर आता आम्ही इथं जाऊ, सध्या तिथं जाऊ. चहा पाणी चालू आहे. तुम्ही एक काम करा आता. हो तुम्ही ते बैलबंडी तिथंच बाजूनं बांधून ठेवा इकडे एखाद्या झाडाखाली. हो कारण की कसं आहे, ते लाकडं लोकांचे वापस नाही द्या लागत. हा ते आता लोक म्हणून राहिले, काम झालं की आणून द्या म्हणे ते. हा बोलीवर आणेल आहेत ते आम्ही. बापरे, म्हणजे हे लाकडं अजून वापस नाही लागते घरी? बरं बरं बरं, हो ना हो ना. ते मग काय ते बाकीचं पेटवायचं काम नाही का? कमावता का बुड्या राजा? पाहिजे ते डिझेल गिझेल टाकून ठेवसान त्याच्यावर लाकडावर लेको. हा ते डिझेल वापस आणतो, आपल्या गाडीला कामी येते ते. हो मग काय तर का गमावता बुड्याला बा? हो ते फक्त नाटक करणं आहे तिथं. फक्त ते झोपतीन जराशे आणि बस तिथून जागे असे जिवंत होतील ते. हो तिथं नाटक होणार आहे तयार. असं आहे का? बरं बरं बरं, ठीक आहे ना मग. हो, मी आता ते बैलगाडी घेऊन तिकडे सावलीत जातो, बांधून ठेवतो. हा हो, घरी चालला येतो. वा, घरी जाशील तर काही चहा पाणी आणतो म्हणा. सांगता येईल एखादा माणूस पाठवा म्हणा इकडे. हा चहा नाही पाणी नाही, कटकट राहायचे मा भिंत. हो, मी काय म्हणतो बाबा, हो हे मामा लुटरेन ते चहा आधी पाठवता म्हणते इकडे. हो, किती वाजे लोक आहे काय आहेत? हो हो पाठवतो ना म्हणा. तिकडचं बरोबर समय आहे म्हणा तुम्ही. हा हो या ना गावात या म्हणा, आले तरी चालते. हो या. हो लुटेरे गावात या ना. तिकडे काय मरता का तिकडे? बरं ठीक आहे ठीक आहे, येऊन जातो मग झोकू मी. हो काही वांधा नाही. हो लावा रे ते बैलगाडी तिकडे लावा आणि चला पैदल. बरं बरं, हो ठीक आहे मग, ठेवतो बाबा आता. ओके. काय म्हणू, निघालाच नाही का तू? हा अरे बाबा, वाट पाहून राहिला तुझी. हा त्याची तब्येत नाही बरोबर, दवाखान्यात न्यायला लागतील द्यायले. हा अर्जंट आहे लवकर जरा. ते मारतील सांगितलं ना मी, त्याची गाडी तू घे आणि चालला आहे लवकर. हा हो काय ते तारीखन गिरीक मंडपात जाऊ दे ना. आता तुला काय करावं लागते? हा इकडे तब्येत महत्वाची आहे का ते महत्वाचं आहे? हो ये लवकर निघ म्हणला. हो ठीक आहे. हो ना, बस निघालोच होतो मी आता. बस 10-15 मिनिटात निघतो. हो, मारतीची गाडी घेतली की. हो, लय सिरियस आहे का बाबा तब्येत? हा म्हणजे लय लय सिरियस आहे का? काय झालं काय नेमकं त्याला? ते काही नाही, असं दम टाकता निघून राहिला जरासा, श्वास घ्यायला त्रास होऊन राहिला. हा ये लवकर ये जरासा. हो मग चालले जाऊ पटकन आपण दवाखान्यात. हो ये लवकर. मी जाऊ का म्हटलं तिकडे? हो, बाया गेल्या आता. हो तर म्हटलं चहा पाणी झालं आता, सगळं मी पाठवून दिलं झुंबरले. तर म्हटलं येऊ का मग मी जाऊन तिथून? जाणं जाणं. हो जाय तू, आम्ही तिकडे येऊन राहिलो थोड्या वेळात. हो जाय तू आता. हो तिकडे बाय आलेल्या सगळं. जाय. कसे काम आहेत काय करा. आता सांगता येत नाही पोराले. हो बाबाचं असं झालं बा आता, नाही का एखादा मग झटकाच बसते ना माणसाले. हो आता त्याला म्हणलं बा तब्येत बरोबर नाही, ये लवकर. हा हो तर आता बुढीचं काय होईल काय माहीत. आणि एक तर बहीण तर अशी आहे कर द्यायची. हो काय सांगा तुम्हाला. हो या बुड्यासारखीच बिलकुल जीवट. हो ते काय म्हणे, मी आल्याशिवाय बिलकुल मयत करायचीच नाही म्हणे. हो आता हो बाबा, आता काय करता आता, किती 1 वाजवते का 2 वाजवते? असं म्हणता नाही म्हणजे 1 वाजूनच नाही. हो ना आले का काय, आमचे मग असे कामं राहायचे, 1 झालं की 1. बरं बरं ठीक आहे, थांबा लागेल मग. आता काय करता, 1 वाजे लोक पाहू वाट मग. आपल्याला म्हणता येत नाही जा म्हणून, नाही का. हो ना फालतू डाऊट वाढा जावे. नाही तसं काही नाही म्हणा. थांबा ना आता, काय 1 वाजे लोक का 5 वाजते, बाट टाईम होती. हो माहिती पडत नाही. हो थांबा, 1 चे 2 होईल, असले 3 होईल का, याच्या पडायला होणार आहे का? हो होऊन जाते पण. हो हो ते थांबा आज आता.
हो का ती नाही वाजू शकते नाही हो का काय लेखाचं बरं ठीक आहे बा पाहू आता एक खेपचा आता थांबलो तर थांबूनच जाऊ हा बसतो आम्ही बाहेर थोडंसं येतो चक्कर मारून हो, या ना हो काही हरकत नाही हो आता जेवणाचं आता तिकून माहीत झाली की मग आपली जिथं बेसन पोळ्या जेवणाचं करून टाकू जेवणच करून दादा मग नाही नाही त्याचा विषय नाही फक्त आपल्याला एवढं हो मातीचा कार्यक्रम झाला की बुवा जाणीच आहे हो चला येतो मग आम्ही चला सांगलीस चला करावं आता नाही का हो काही जात नाही वाटते 1 वाजे लोक होते वाटते घोरच आता बरं या मग आता हो या हो आम्ही येतोच तिकडे जाता चला तिकडे अरे मग डोकं फोडू फोडू तुम्हाला सांगितलं तर ऐकायला तयार होते का तुम्ही मग कालची गोष्ट आज सकाळपर्यंत तुमच्या डोक्यात प्रकाश नव्हता पडला ना मग आता शेवटी डॅनी आबाजी देवलाल सरपंच साहेब म्हणे बा हे आपल्याला काही आवडून नाही राहिलं म्हणे हो मग काय तर मोठे पडले म्हणे आता काय कसं करता म्हणे पहा म्हणे हो पण चुकीचं आहे तुम्ही हे गलत करून राहिले लक्ष्मणराव याच्यातनी मजा नाही बरं हो हे हरामाचा पैसा पुरत नाही सांगतो तुम्हाला हो आलो भाऊ या गोष्टीत पडू नका तुम्ही पण लायने पाटील तुम्ही जरासा विचार करा तुम्ही म्हणता की नाही नाही आपल्याला असं आहे तसं आहे तुमच्या बाबाचं म्हणणं आहे की अजिबात घेऊ नको म्हणून हो आम्ही तर हिशे घेऊनच नाही राहिलो आमचे ठरलं आता हो त्यालाच घ्या म्हणा हिशे आणि तुम्हीच करा ते मयत आम्हाला काही सांगू नका पुन्हा इंका बाबा रात्रभर झोप नव्हती हो आताच तर म्हणे मला पावल्याने जाऊन राहिलं म्हणे हो तू याच्यातनी पडू नको हो म्हणून तुम्ही तुम्हाला सांगायला आलो होतो तर लक्ष्मणराव भेटले हो, आलो भाऊ म्हणे नाही नाही म्हणे सांगून दे म्हणे आपण देतच भाऊली हो तर आमचा बा तिघाचा निर्णय एकच आहे का हो लक्ष्मणराव ते काय तर मला हे रातभर झोप नाही आली हो फालतू असं वाटलं काय लेखाचं काम करू राहिला पुन्हा हो गलत आहे बा हे घबडाचं कोणाला पसलं माघरची तर म्हणे अजिबात घेऊ नका म्हणे त्यातलं हो माबुडा आहे म्हणे माझी आई म्हणे हो या भानगडीत पडू नको मी आलो भाऊ सांगितलं मला आपण काही घेत नाही मग आलो भाऊ म्हणे मी घेत नाही हो दादा बा यायचं किती तालतमरा करून राहिले ते बैलगाडीनं काय नेणं ते लाकडं गिकडं ना आता ते सरगत ते काढते वाटते वा हो काय सांगा आता म्हणजे न मेलेल्या माणसाची हे सरगत काढून राहिले काय करा आता किती खराब काम आहे अरे हपापलेले आहेत हे पैशासाठी आणि हे पैसा कोणाला पुरत नाही भाऊ पागल होसान म्हणा तुम्ही लेका मग काय तर रस्त्यावर येसान हाय ती राहणार नाही कायले सांगून राहिले म्हणा तुम्ही हो तिंका आलेत ना बाबा ती आलेत हो शिवलालजी पुढेच आहेत वाटते आता हो काय म्हणते काय सांगा काय चला ना तिकडे इकडे राजा आम्ही बसलो वाट पाहिजे तुमची हो कुठं गेले काही लोक लागत नाही का तिथं ते सरगतचा कार्यक्रम आता करायला लागत ना सुरू ते आता काय नाही तर तुम्हीच करा बा ते तुम्हीच पाहते होणारा जगा माणूस जिवंत माणूस आणि त्याची सरगत काढता म्हणता त्याही माणसाला काही वाटत नाही कंदील बुड्याले आणि तुम्हालाही त्याच्यापेक्षा फेका घनगडी तुम्हीच करा ते नाही बरोबर आहे बैकुले देवीदास नाही का हो, काय म्हणणं काय म्हणलं तुमचं सगळेच्या सगळे मग तुम्ही येत नाही का लाईने पाटील तुमचं काय म्हणणं आहे म्हटलं ते कसं बाबाचं म्हणणं आलं हो ते काही आपल्याला बरोबर नाही वाटून राहिलं म्हणे हो तू काही जाऊ नको हो म्हणून मी काही येत नाही तुमचा बरं बाबाचा प्रश्न आहे बरं बाकीचे काय म्हणणं आहे मग तुम्ही येत नाही का बाकीचे काय म्हणजे तुमची अडचण काय म्हणजे अडचण सांगा तुम्ही आता सगळं घाटापेंडाशी आलेलं आहे पांडेसाहेब जाण्याच्या तयारीत आहे सगळं आता सरगतचा कार्यक्रम करणं वाटप करणं आहे दुसरी गोष्ट काय आहे पुढच्या माणसाची तयारी असल्यावर तुम्ही कोण अडचण आणून राहिले तुम्ही कोण नकार देऊन राहिले काय आहे तुमच्या मनात ते कसं तुम्हीच करा बा ते आम्हाला काही आवडलं नाही ती गोष्ट तुम्हाला वाटतं तसं करा म्हणजे तिथे यायचं नाही हिस्सा घ्यायला सगळ्यात पुढे असं राजा लक्ष्मण काय बोलता तुम्ही सगळं आलं जागेवर आता म्हणता आम्ही येत नाही असं आहे तसं आहे म्हणजे तुम्हाला वाटते तुमच्या पोटात दुखून राहिला आता 4 पैसे आमच्यावर येऊन राहिले बा यायचं भलं होऊन राहिलं म्हणजे आयुष्यभर झुमरे ते ट्रॅक्टरच असला पाहिजे लाईन पाटलाच्या अशी तुमची भूमिका आहे म्हणून तुम्ही आता विरोध करू राहिले कोणा मागितलं रे कोणा मागितलं हिस्सा कोणा मागितला म्हणून तुम्हाला हो येतही नाही म्हणला हिस्सा नका देऊ आम्हाला तुम्हीच घ्यायला का तुम्हाला लख लागते बरोबर आहे ना तुमच्या पैशी असल्यावर मग तुमचे फोटो भरेल आहे ना मग तुम्हाला काय आहे पण आम्हाला पाहिजे ना बाबा आम्ही काय खंत्याच खंदाव का आयुष्यभर पण आम्ही का म्हणून राहिलो आम्हाला हिस्सा द्या म्हणून तुम्हीच घ्या ना बा तुम्हीच करा भलं तुमचं हो आम्हाला पाहिजे नाही आता सगळे जेवढे हवं आम्ही आमचं एकच म्हणणं आहे आम्हाला कोणता हिस्साही देऊ नका बा आणि आम्हाला तुमची एक गोष्ट सांगू नका ते चालते बा राहू दे म्हणलं शिवला येऊ नका म्हणा जाऊ दे आपल्याला शिल्लक भेटते जाऊ दे म्हणा राहू दे येऊ नका काही गरज नाही आम्हाला काही तुमच्या मातावर नाही फक्त म्हणलं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट देऊ नका म्हणलं तेवढ्या तरी कामं नका करू मग इतके कलुषे नाही आम्ही इतक्या संकुचित वृत्तीच्या माणसं नाही ना तुमच्यासाठी का फोन करणार बा यायचं भलं होते मग आम्ही करतही नाही आम्ही त्याच्यात काही बोलतही नाही पापाची वाटेकरी होतही नाही जाऊ द्या बरं तुमचं म्हणणं काय याच्यात हो तुम्हाला काय वाटते आम्ही काय करा मग सगळ्यांना आपण गावाल्यानं काय करा आता आमचं कसं आलं म्हणणं सरपंच साहेब म्हणते की बा आपण काय करू पांडे साहेबाला भेटू पण आमची बा अशी गलती झाली कानं पकडतो आम्ही कारण की घबाडात आम्हाला सोनं इतकं सापडलं पण आमची कसं लालचा होती लालचीमुळे आम्ही बा थोडंसं बैकलो परंतु आता आमच्या लक्षात आलं की हे बा गोष्ट बरोबर नाही तर आम्ही हे तुम्हाला घबाड सुपूर्द करून देतो शासनाच्या 10% आम्हाला द्या बा मंदिराचा आम्ही विकास करतो 10%नी विषय क्लोज असं आमचं म्हणणं आहे अरे वा याला म्हणते आहे का नाही हो आलेल्या संधीचं माती करणं हो पहा म्हणलं असे बयाळ लोक आपल्या गावात अरे देवदास सनसनी तुले रे का अक्कल आहे का म्हणलं तुले वाटत असेल तसं होणार आहे का मग हे बा शिवलाल काही यायच्या मनानं ऐकू नको यायला जे करायचं ते करा म्हणा आपण आपल्या पोरीनं करू काय करायचं त्याला ठीक आहे मग आता कसं आहे आपलं विचारच जर पटत नसेल तर मग एकत्र येऊन काही फायदा नाही उद्या फक्त तुम्ही हिशेवाटी झाल्यावर म्हणू नका की बा आम्हाला हिशे द्या म्हणून डबल तुम्हाला आम्ही खडकू देणार नाही एक वाटणी झाली की झाली 10% मंदिरासाठी आम्ही काढून ठेवतो बाकीचा वाटप करतो हो चला विषय क्लोज नाही तर आत्ताच तुम्हाला एक शेवटची संधी देतो विचार बदलत असेल तर आत्ताच चला हो आहे का तयार
काही अपेक्षा नाही आम्हाला. हो, तुम्ही वाटून घेतलंय तरी आम्हाला काही घेणं देणं नाही. हा हो, या तुम्ही. पाहिजे आता हो ना, बाया यायले हो, जर घरात राहू देईन तर मुले म्हणा आता हो, जाऊ दे ना आपल्याला. पाहिजे फक्त हा विचार करा तुम्ही अजूनही. हो, घरच्या बाया जर मग मग कानं टोचली की मग म्हणसान की आता काय करू, हो ऐकणार नाही मग. जाणं बा, गोष्टी नको सांगू, आमचं आम्ही पाहून घेऊ. हा हो, ये तू आता, करा काय करायचं ते. काय, चला रे बा, चला म्हणलं आता लागू आपण आपल्या काम करू, चला. आला का म्हणू हो, बरं झालं बाबा हो ना, लवकर अटपतं घेता येईन आता. हो शांतराव हो म्हणे इथंच थांबा म्हणे, नाही तर तिकडे जाऊन गोंधळ आज अजून. बरं चल मग आता घरी. हा हो, गाडी गिडी मारती तिथं लावून देते हे. हो चल तू आता. हो पण नाही शिवलाल, हो काय खरं आहे ते मला सांगा बा, खरं काय आहे ते. हो ना, तुम्ही आता मला शांताराभाऊचा फोन आला. म्हणे आपल्या बाबाची तब्येत बरोबर नाही म्हणे, ये म्हणे घरी तू. तर मग मी आलो बा, बाबाची तब्येत नसेल बा बरोबर. हो, रस्त्यानं आलं तर म्हणजे देवमन भेटला. हो, बकऱ्या चालवायला आता म्हणे बाबा गेले म्हणे 8 वाजता. हो असं समजलं मला. हा म्हणजे काय खरं काय खोटं काय, कर सांगा बा मला, काय खरं काय झालं तर. तर अरे तुला माहितीच नाही का, तुला सांगितलं नाही का ते घबाडाचं काही सांगितलं नाही का. अरे तुझ्या बाबानंच ते स्वतःहून रचलेलं राजकारण आहे. मग काय तर हे मराचं सोंग केलेलं आहे त्या बाबानं. हो, ते घबाड सापडलं, त्याच्यातनी माल सापडलेला आहे, ते वाटणी करायसाठी हो तेवढ्यात आले पोलीस लोक. म्हणून मग आता ते काय मशानवटीपर्यंत नेणं आहे, तिथून आपलं वाटप करून घरी येणं आहे. काय राजा काही बोलता, खरं सांगा बा मला. हा हो, मला तिथे जायपर्यंत काही खरं नाही वाटू लागलं. तसं काहीच नाही भानू, फक्त कसं आहे त्या बाबाचीच इच्छा होती की बा कसं आहे घबाड गेलं नाही पाहिजे, सगळ्या गावाचा फायदा झाला पाहिजे. हा, गावाच्या फायद्यासाठी स्वतःवर त्यानं हे संकट घेतलं. हो, आम्ही म्हणू ना राहू द्या, पण ते म्हणे नाही नाही म्हणे आपल्याला काही हो, भानूला बरोबर समजावून सांगा म्हणे, म्हणून तर आम्ही इथं उभं राहिलो. हा, तिथं जाऊन अजून फालतू लडपड वाढायची गोंधळ व्हायचा म्हणून. असं आहे ते नाही. हो का, बरं समजलं म्हणा. हो पण कसं मी आता म्हणलं काय झालं आता. हो, आता बुडी येईन तर मग बुडीला कसं काय सांगा. नाही नाही, बुडीला फोनच नाही केला ना, फक्त शो मारला. ते केला 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 नाही, बहिणीला नाही केला ना, कोणालाच केला, फक्त तुलेच केला. हो, आता बुडीला काही सांगितलेलं नाही, बुडीला येऊ द्यायचं नाही. हो, बुडीची तब्येत अचानक बिघडली बा, तिला माहीत पडल्याबरोबर हो तिलाच भरती केलं तिकडे भावाच्या घरी. हा, तिकडे दवाखान्यात. हा, तर ते काही येत नाही आता, शवागत कार्यक्रम उरकून घ्या. हो, ते तरी बरं आहे मग. हो, फालतू कसं बुडीला माहिती झालं मग तर आपणच धंदे आहे. हो ना, आम्हाला बा रट्ट्यानंच घेते मग. असे नाटकं करता म्हणून तुम्ही फालतूचे सगळं मागचं पुढचं आमचं सर बाहेरच काढते मग. हो, तेच म्हणलं मा बुड्याचं काही खरं नाही, माय काही खरं नाही. बरं मग आता हो, काही हरकत नाही. मग आता चला मग काय कसं काय करला ते सांगा आता. बस आता लवकरच कार्यक्रम उरकून घेऊ. हो, आता पांडे साहेब जायच्याच तयारीत आहेत. हो, बहुतेक आता जाते वाटते. हो, ते निघाले की आपण इकडे निघाले समजा. हो, काही वांधा नाही. हा हो, चल मग आता पाहू आता काय आहे ते. म्हणजे धुऱ्याचं भांडण आहे का दोघा भावाचं. बरं बरं ठीक आहे ना, येतो ना आम्ही आता. त्याला थांबून ठेवा. हो, मी पांडे साहेबाशी बोलतो. इकडे कसं थोडं मयत झाली ना, आम्ही ज्या ठिकाणी आलो तिथं. हो, काही नाही, घबाड नाही सापडलं, आपला कोळसा होता त्याच्यात. हो ना, फालतू एक मयत झाली त्याच्यातनी, मग काय विनाकारण काम नाही, धंदा नाही. हो, येतो आम्ही, काही अडचण नाही. तुम्ही त्याचं ते जबान हे ते लिहून घ्या, बाकीची ते का फॉर्मॅलिटी करून घ्या. हो, मी साहेबाशी बोलून काय म्हणते पाहतो मग. नाही साहेब, पांडे साहेब, मी काय म्हणतो, ते पोलीस स्टेशन फोन आला होता. आपलं जे डेप्युटेशनवर माणूस आहे हो, त्याचं म्हणणं आहे की बा ते एक तक्रार आलेली आहे. हो, दोघं शेतकऱ्याचे काय धुऱ्याचे भांडणं चालू आहे म्हणते, नागरटी करताना मारामाऱ्या डोकसे फोडले म्हणते. हो, तर ते कसं आता जा लागेल आपल्याला. आता एक तर इथं 1 वाजते वाटते आता, नाही का. हो, ते बहीण आल्याशिवाय करत नाही म्हणते, ते शांतराभाऊन फोन लावला होता. म्हणाले का ते काय त्याची बहीण आल्याशिवाय काही करत नाही म्हणे ती. हो, म्हणून कसं आहे आपल्याला इतका वेळ थांबायला पुरणार नाही. बरं मग आता आपण काय करू, हो सेंटर भोवले एक फोन लावून देऊ, आम्ही येतो म्हणा. हो, काही आता थांबण्यात मजा नाही. हा हो, तर सांगडे तुम्ही आपली गाडी तिथं आपली आहे की नाही उभी चिच्या झाडाखाली. हो, ते घेऊन या, तोपर्यंत आम्ही थांबतो इथं. बरं ठीक आहे ना मग. हो, मी तेच म्हणत होतो आता कुठं थांबवले का नाही का, 11 वाजून राहिले आता. बरं येतो मी गाडी घेऊन, तुम्ही इथंच थांबा. अरे बापरे, मामा लुटे रे, कसं काय म्हणा यायचं, कसं काय योग आले इथं. अरे का हो मामा लुटे रे, हो तुम्ही कसं काय म्हणलं. हा हो, तिथे होते तुम्ही आपल्या कंदील आबाजीच्या इथं. हा हो, सकाळपासून इथं सांगा. अरे कायच हो, कालपासून आम्ही हो ते अमराईचा सौदा झाला. हो ना, अजून काही झाडं घ्यायची होती आंब्याची. हो, तर हे असं झालं तर ते म्हणते थांबा म्हणते मयत होऊ द्या. हो, ते झाल्यावर पाहू आपण संध्याकाळपर्यंत. हो, तर आता आंबराई घेतली ना आपण इथं, तर म्हणून मग जरासं थांबलो मी म्हणलं होऊ द्या बा मयत. अच्छा अच्छा अच्छा, हो का, आंबराई घ्यायसाठी आलते का. तेच तर म्हणलं बा तुम्ही कसे काय अचानक इकडे. काय सांगा, सगळं घोंगडट केलंय तुमच्याच्यानं. असं वाटतं काही जातीन काही आमचं काम होती. नाही ते कसं आहे आता, मी म्हटलं 4 झाडं शिल्लक भेटते तर तेवढेच घेतले, आपले सौदा केले की निघाले घरी. पण म्हणलं जाऊ द्या, एवढं सेवागत होऊ द्या त्याची, आणि मग पाहू आपलं. हो का, बरं बरं ठीक आहे, बसा बा तुम्ही. मग आम्ही बसतो जरा, बरं गाडी येऊन राहिली आमची. हो, नाही तर मग चालसान चला, गाडी आहे आपली. अरे मामा, इकडे तर वाटप होऊन मोकळं व्हायचं सर. मग नाही काही नाही बसतो आम्ही इथं. आम्हाला काय काम आहे आता, होय ना त्याचं. हा होऊ द्या ठीक आहे मग. हो, ते आली आमची गाडी. हो चला सांगडे साहेब, घ्या पलटून घ्या. हो चला रावडी, चला. गेले बा नाही का. हो, जमलं म्हणलं भाचे बा, ला फोन ला आता चटकन. हा बोला. हा काय म्हणता, कोण आहे. अरे काही नाही, भाच्याच्या फोनवरून बोलून राहिलो. मामा लुटरेच बोलतो म्हटलं, इथं कोपऱ्यावर थांबेलो तुम्ही. हो, गेले म्हणलं साहेब लोक, तुम्हाला फोन येईन त्याचा. हां हो ठीक आहे, मग आता लागा म्हणलं चटकन कामी, आता लय उशीर होऊन राहिला.
काय बोलता गेले का ते? अरे बा ते तर म्हणे 1 वाजेला थांबतो म्हणे. मी आता म्हणलं आता कायच करा. हा गेले का मग? अरे काय कोण डोकशे फोडले म्हणते भावानं तक्रार आली ती हो म्हणून इमर्जन्सी चालले गेले. हो ठीक आहे आता लवकर तुम्ही सुती लावा आता काम हा. हो सटकन सरगत काढून ते काय वाटपाचं पाहून घ्या. हा हो ठीक आहे मग. झालं 10 मिनिटं उरकतो का तुम्ही? हा हो तयारीत राहा आता. बस निघाली समजा. आला म्हणलं मामा लुटऱ्याचा फोन. हो गेले म्हणते आता. हो आता कसं करायचं मग? हा जायचं मग आता जाऊ द्या तिकडे. हो ते तर आहेच म्हणा पण मी काय म्हणतो आता जर समजा नाही नेलं हा इथंच जर म्हटलं बा हा झाले जिवंत हा अशी बोंब उठवली तर हा जमणार नाही का? आता गेले तर खरी आता काय राहिला विषय? अरे बाबा नाही ना तुम्ही असे हे नका करू. मग काय तर जाऊन वापस या जोगते असते तर मग हो त्याचा प्लॅन असेल तर हा जसं आपण प्लॅन बनवतो तसे तेही बनवू शकते. हा जर वापस आले हा मग काहीच नाही बा गंमत केली आहे ना. हा जरासं वाटलं पाहिजे ना. हा हो सगळं आपल्याला पद्धतशीर तिथंच जायचं. आपली थैली संग घेऊन घ्या जाते. हा तिथंच वाटप करून टाकू ना आणि काटाही संग घेऊन घ्या. हो म्हणजे वजन काटा हो दुकानातला जाय तिकडे. काटा तर यायचीच घरी एखादी लावायची तर मग काय तर फक्त येईन आपापल्या थैल्या घ्या म्हणा संग तिथंच मग कसं वाटप करून टाकता येते. काय आता काही टेन्शन राहिलं नाही. हा काय होते काय नाही पाहू मग पुढे. तसंच करा चला मग हो घ्या आता तयारीला लागा पटपट बाहेर म्हणा जा घराकडे आता काही विषय राहिला नाही सगळे गेले. हो आता हे बाकीचे लोक आपले हे ते बाकीचे काय म्हणते मग काय झाले का तयार ते? नाही ते यायला तयार नाही तर येत नाही म्हणते ते. हो मग काय त्याला इलाज आहे नाही म्हणतात तर नाही हा तुम्हीच घ्या म्हणते हिशेन तुमचंच भला करा म्हणते. हो आम्हाला पाहिजे नाही म्हणते हरामाचं. सांगा आता काय राजा म्हणा सगळ्या गावाचा फायदा होऊन राहिला बा आता काय तुम्ही आता फालतू हे करता. हा मग आता एक वेळ त्याला म्हणून पहा. अरे जाऊ द्या ना हो जाऊ द्या ना एवढं मराचं सोंगराच्या कंदील बुडा करून राहिला आपल्यासाठी आणि हे लोक असे करून राहिले. हा, काही बोलायची गरज नाही आहे. चला आता हो पटकन आपल्याला काळ नाही निघ नाही तिकडे. तसं करू मग आता काय आता ऐकत नाही तर हो चला चला हो घ्या म्हणलं भानू चला म्हणलं सगळे आबाजीला उठवा चला म्हणा बयात आता इथून. हो काही टेन्शन नाही देव म्हण्याचं काही टेन्शन नाही ना. हो ते जरा पाहिजे बरं. नाही नाही ते आलतं मग गावात नाही आलतं ते चक्कीत नाही. हो त्याला सांगितलं 1-1:30 वाजता आहे म्हणून. हो ते त्याला काही माहित नाही. हो चला पटकन चला आता. आता पहा आता इथं आपण पोहोचलेलो आहो परंतु कसं आहे आता कोणी नसल्यामुळे आता आपल्याला वाटणी करायला काही हरकत नाही. तर शांताराम सांग म्हणलं कसं काय झालं आता किती वजन भरलं काय भरलं सांगून दे. आता पहा आता कसं आहे आपण वजन माप घेतलं याचं. हो तर आपल्याला वाटे बा 5 किलो भरण परंतु साफसूत्र करून सगळं 4 किलो 300 ग्रॅम भरलंय. आणि विशेष म्हणजे याच्यातनी 20-20 ग्रॅमचे नाणे आहेत सगळे 20-20चे सगळे नाणे. तर आता आपण वाटणी करायच्या वेळेस हो तर आता 4 किलो 300 ग्रॅम मधलं 1 किलो याच्यातलं सरळ सरळ 1 किलो आपण आपल्या गावातले जितके मंदिर आहे 3 मंदिरं जे आपल्याला आपण ठरवलेलं आहे त्या 3 मंदिराचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे. हो त्याच्यासाठी किती खर्च येऊ आणि त्या पद्धतीचं आपल्याला ते काम करायचं आहे कारण की तिथंच आपल्याला सापडलेलं आहे त्याचंच योगदान आहे म्हणून आपण हे करून राहिलो. उरलेला जे काही आता हिस्सा आहे तर 3 किलो 300 ग्रॅम. तर आता आपण किती लोक आहे ते पहा तुम्ही. आता 11 लोक हा आपण समजा 11 हो आता बाकीचे 7 लोक तर काही आले नाही वाटते ते काय सरपंच आणि ते बाकीचे. नाही ते आपण त्याला म्हटलं 2 वेळा पण ते काही यायला तयार नाही त्याच्यामुळे त्याचा विषय क्लोज. आता बा आपले किती लोक राहिले 11 लोक. आता 11 लोकांना किती येते मग हिशावर? पहा आता 20-20 ग्रामचे 15-15 नाणे येते आता सगळ्याले. हो म्हणजे 300-300 ग्राम तुम्हाला सगळ्याला भेटून राहिलं 11 जणाले आपल्या. हा हो बापले काही एकच पकडलं आपण समजा. आता जसं भूषण आणि आता समजा हे आहेत हा शिवलाल भाऊ तर दोघांपैकी एक आले. असं घर परत समजा 11 लोक इथं हो 11 लोकाले 300-300 ग्रॅम आता वाटप करून टाकू. 15-15 नाणे देऊन टाकतो तुम्हाला. तुम्ही तिकडे आपले कॉईन घ्या आणि घराकडे निघा. जमला आता नाही का हो 300 ग्रॅम म्हणले आता 45 लाखाचं काही मरणच नाही का हो 40-45 लाखाले. बरं ठीक आहे मग हो करा मग वाटप आता कोणापासून सुरुवात करतात. आता संतोषपासून सगळे रांगेत उभे राहा. हो 300-300 ग्रॅम घेऊन घ्या आणि आपापलं कल्याण करा. हो फक्त पाहिजे याचा वापर व्यवस्थित करा. हो नाही तर पहा रस्त्यावर येसा ना. हो तेच म्हणलं चला फटाफट घ्या आणि मोकळे व्हा. बरोबर काय आता पहा ना कसे अंगात येते 100 मिली घेतली तरी बंपर अंगात आल्यासारखे करते ते आता. हो आता माहोल पहा यायचा बाकीच्या यायचा. हो आपलं तर काही नाही बुवा. हो आपण देऊन टाकतो दान धर्म करतो वृद्धाश्रमात इकडे तिकडे. बस आपले कामापुरते ठेवले हो धंद्या पाण्याले आणि चालले पुढे. चला रा रे बा उभे आणि चला आता करा सुरुवात.